विजय मॅथ्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तलाठी भरती परीक्षेला विचारलेले क्वेश्चन बघणार आहोत। तुम्हाला इथे मी सगळे क्वेश्चन एकदम सोप्या पद्धतीने सोडवून देणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत माझे लेक्चर बघायचे। बघा, एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती 6 तासामध्ये पूर्ण करते। तिने 48 किलोमीटर तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर 60 किलोमीटर कापले प्रति तासाने। म्हणजे पहिला अंतर 48 किलोमीटर प्रति तासाने कापले, दुसरे अंतर 60 किलोमीटर प्रति तासाने कापले। तर बस द्वारे कापलेले अंतर काढा। बस द्वारे कापलेले अंतर म्हणजे एकूण अंतर थोडक्यात। मग चला, आता मी तुम्हाला आधी डायग्रामॅटिक सांगते की क्वेश्चन कसा आहे। ए पासून बी पर्यंत म्हणजे ए पासून बी पर्यंत एवढं अंतर आपल्याला कापायचंय, म्हणजे एवढं अंतर आपल्याला प्रवास करायचा आहे बसने। मग त्यांनी काय सांगितलंय, पहिलं अर्ध अंतर किती अंतर आहे, अर्ध म्हटलंय। अर्ध म्हटल्यावर ही आणि ही किंमत सारखी असणार। म्हणजे समजा ही जर 60 किलोमीटर अंतर असेल तर ही पण 60च असणार, का तर त्यांनी तिथं मेन्शन केलंय अर्धे अंतर, पहिले अर्धे अंतर आणि नंतरचे अर्धे अंतर, म्हणजे ह्या अंतराची किंमत सारखी असणार, एवढं मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचंय। मग काय म्हणलंय, पहिले अर्धे अंतर माहित आहे का, नाही माहित, म्हणून एक्स मानलं। दुसरे अर्धे अंतर तेवढंच असणार, त्यामुळे त्याला पण एक्स मानायचं, का तर अर्धे अंतर एवढं आहे म्हणलं पुढचं पण अर्ध तेवढंच असणार, त्यामुळे दोन्हीला आपण एक्स एक्स मानलं। मग पहिला अर्धे अंतर किती किलोमीटर तास वेगाने गेले रे, 48, म्हणजे स्पीड थोडक्यात 48 किलोमीटर वेगाने पहिले अंतर कापलंय त्याने। दुसरा अंतर 60 किलोमीटर तास वेगाने, म्हणजे पहिल्या अंतर स्पीड किती होतं, पहिल्या अंतराचा वेग किती होता 48, दुसऱ्या अंतराचा वेग किती होता 60। आणि त्यांनी काय सांगितलंय, पूर्ण अंतर 6 तासामध्ये पूर्ण करते। म्हणजे ए पासून बी पर्यंत टोटल त्याला किती वेळ लागतंय, तर 6 तास लागते। किती लागतंय, 6 तास। तर तुम्हाला विचारलंय टोटल अंतर किती। पण इतका सोपा क्वेश्चन आहे ना, खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं। क्वेश्चन खूप सोपा आहे। बघा काय म्हटलंय, आता आपण सोडवायला लागू। आता आपण काय केलं, पहिल्या अंतराला, पहिलं जे अंतर होतं पहिले अंतर त्याला आपण एक्स मानलं। काय मानलं, एक्स मानू। मग दुसरं पण काय असणार आहे, एक्सच असणार, बरोबर आहे। दुसरे अर्धे अंतर, पहिले अर्धे अंतर किती असणार, एक्स, तर दुसरे अर्धे अंतर पण किती असणार आहे, एक्स। मग मला सांगा, ए पासून बी पर्यंतच टोटल अंतर किती झालं रे, ए पासून बी पर्यंतच अंतर 2x झालं। किती झालं रे, 2x, का तर टोटल अंतर आहे, बरोबर आहे की नाही। मग आता आपण काय करू, तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल तर सर्वांनी लक्षात ठेवायचं। बघा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग, हा फॉर्म्युला सर्वांचा पाठ असेल, सर्वांनी नसेल तर सर्वांनी पाठ ठेवायचा, का तर हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे। या फॉर्म्युल्यावरच अख्खा क्वेश्चन डिपेंड आहे। पहिला आपण पहिल्या अर्ध्या अंतराचा विचार करू, पहिले अर्धे अंतर। तर मला सांगा, पहिले अर्धे अंतर म्हणजे टोटल टाइम किती सांगितलाय, 6 तास, म्हणून पहिल्या अर्ध्या अंतराचा टाइम माहित नाही, T1 मानला। पहिल्या अर्ध्या अंतराचा अंतर किती आहे रे, पहिल्या अर्ध्या अंतर x आहे, त्याचा वेग किती आहे रे त्यावेळेस 48, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यात आपण ठेवलं। बघा, वेळ आपण T1 मानली, का तर आपल्याला वेळ माहित नाही। अंतर किती आहे, पहिले अर्धे अंतर, त्यावेळेस वेग किती आहे 48, आपण काय म्हणलं, ह्याला इक्वेशन नंबर 1 मानलं। आता दुसरे अर्धे अंतर, आता दुसरे अर्धे अंतर त्याचं पण तसंच, आपल्याला टाइम माहित नाही म्हणून T2 मानलं। दुसरे अर्धे अंतर किती आहे रे, x, आणि त्यावेळेस स्पीड किती आहे रे 60, ह्याला इक्वेशन नंबर 2 मानलं। काय मानलं, 2। आता सर्वांनी एक वाक्य इथं बघितलं असेल, एकूण अंतर किती तासात पूर्ण करते, एकूण अंतर 6 तासात पूर्ण करते। किती तासात, 6 तासात पूर्ण करते, बरोबर आहे। मग मला सांगा, 6 तासात जर पूर्ण करत असेल तर T1 प्लस T2 किती अंतर झालं रे टोटल, 6। मग T1 ची किंमत किती आहे, पुट करू आपण, x भागिले 48 प्लस T2 ची किंमत x भागिले 60 बरोबर 6। किती झालं, 6। छेद समान आहे का, नाही, मग आपण ह्या 60 ने इकडे गुणलं 60x, अधिक ह्या 48 ने इकडे गुणलं 48x। ज्यावेळेस छेद समान नसते ना, त्यावेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या आपापसात ह्या दोघांचा गुणाकार, म्हणजे थोडक्यात
ह्या 60 नी इकडे गुणायचं, ह्या 48 नी इकडे गुणायचं आणि ह्यानी एकमेकाला गुणायचं. मग मी 48 गुणिले 60 आहे असं ठेवते, बरोबर 6. बरोबर आहे. आता बघा मी काय करते, ही 48 आणि 60 इथं भागाकारात, इकडे गेल्यावर काय होणार गुणाकारात. मग ह्या दोघांची बेरीज किती येते, 60 आणि 48 108 येते. किती येते, 108. मग हे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात, इकडे भागणार गुणाकारात. आता पुढे बघा 108 इथं गुणाकारात, इकडे आल्यावर काय होणार आहे भागाकारात. बरोबर आहे. मग 1 6 असं ठेवलं, 6 गुणुले 48 गुणुले 60 भागिले 108. आता मी ह्याला आधी 6 ने भाग घालवते. बरोबर आहे. 6 1 6 4 राहिले, 6 8 48. बरोबर आहे. इथं भाग गेला, इथं 60 आहे बरं का, इथे किती राहिलं 10. परत इथं आपण भाग घालू 6 ने. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 1 6. म्हणजे किती राहिलं बघा, x बरोबर 10 गुणुले 48 गुणुले 10 भागिले 3. बरोबर आहे. आता भागालू 3 1 3, एक राहिले, 3 सक 18. x बरोबर 1 6 इथं एका ठिकाणी 6 आहे, एका ठिकाणी 60 आहे. बरोबर आहे. आता बघा किती राहिलं, इथं 10 नाहीये, इथं एका ठिकाणी 6. बघा इथलं 6 इथं घेतलं, या 48 आणि 60 इकडे आणलं. मग इथं भाग घालून इथं काय राहिलं रे, 10 गुणुले 16. बरोबर आहे. मग ह्यांचा गुणाकार किती आला रे, x गुणुले 160. मग आपल्याला काय विचारलंय, बसद्वारे कापलेले अंतर. बसद्वारे कापलेले अंतर म्हणजे टोटल अंतर. बरोबर आहे. मग ए पासून बी पर्यंतचे एकूण अंतर किती मानले आपण, ए पासून बी पर्यंतचं अंतर 2x. मग 2 गुणुले x च्या ठिकाणी 60, 160. मग ह्या दोघांचा गुणाकार किती झाला रे, 320. म्हणजे टोटल अंतर बसद्वारे कापलेलं किती झालं रे, 320. टोटल अंतर बसद्वारे कापलेलं किती झालं, 320. ऑप्शन नंबर किती आहे रे, 4. किती आहे, 4. सर्वांनी भागाकार वगैरे केलेला व्यवस्थित बघा. इथं 7 आहे, इथं 6 आहे, त्यामुळे इथं 1 आलं 6 ने भाग घालवल्यावर. यांचा सगळ्यांचा गुणाकार 160 आला आणि टोटल अंतर विचारलं होतं त्यामुळे 320 आलं. नाहीतर कोणतर म्हणाले 160 आले उत्तर, ह्यात ऑप्शन नाही. बट आपल्याला बसद्वारे कापलेलं अंतर, मग बसद्वारे कापलेलं अंतर ए पासून बी पर्यंतचं टोटल आहे, त्यामुळे 320 आलं. समजलं असेल सर्वांना. आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात. चला बघा पुढचं गणित काय. पुढचं गणित पण खूप सोपं आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. 10 वर्षापूर्वी सुषमा व रेशमाच्या सुषमाचे वय रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढा. खूप सोपं आहे. मी ह्या आधी वयवारीवरची पण भरपूर गणित तुम्हाला लेक्चर टाकलेलं आहे. हे पण गणित मी सांगते त्या पद्धतीने सोडवायचे. बघा पात्र किती आहेत, 2. कोण आहेत, सुषमा आणि रेशमा. जेवढे पात्र आहेत ना तेवढे असे वर लिहून घ्यायचं. जेवढा मी ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने सोडवला ना तर कोणतंही वयवारीचं उत्तर सुटणार आहे. असे 2 पात्र लिहायचे, जेवढे 3 असू 4 असू, जेवढे पात्र असतील ना तेवढी वर नाव लिहायचं. आता 10 वर्षापूर्वी सांगितले. बरोबर आहे. 10 वर्षापूर्वीची कंडिशन दिलेली. मग 10 वर्षापूर्वी कंडिशन काय दिली, सुषमाचे वय रेशमाच्या वयाचे अर्धे आहे. म्हणजे सुषमा अर्धे, म्हणजे समजा रेशमा जर x मानली तर सुषमा काय येणार आहे, x भागिले 2. अर्ध सांगितले, अर्ध म्हणजे रेशमाच्या वयाच्या अर्धी सुषमा आहे. अर्धी म्हणल्यावर 1/2 घेतो. म्हणजे आपण सुषमाचं वय किती आलं, 1/2 आलं. बरोबर आहे. पण आपण कंडिशन कशी घेणार आहे माहितीये का, ही अर्धे म्हणल्यावर ही काय असणार आहे, रेशमा दुप्पट असणार आहे. काय असणार आहे, दुप्पट. मग रेशमाला 2x मानला आणि सुषमाला x मानलं. म्हणजे रेशमा जर अर्धी असेल तर सुषमा त्याच्यात दुप्पट आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण काय केलं, रेशमाला 2x मानलं आणि सुषमाला x मानलं. हे 10 वर्षापूर्वीची कंडिशन आहे. मग आजची कंडिशन काय येईल रे, 10 वर्षापूर्वीपासून पुढे येतोय. जर पुढे येत असेल तर प्लस करतो आपण. मग किती वर्षांनी पुढे येतोय, 10 वर्षांनी. त्यामुळे सुषमाचं वय 1+10, रेशमाचं वय 2x+10 ही आजची कंडिशन दिली. बरोबर आहे. आणि तुम्हाला इथं रेशो पण देताना, गुणोत्तर पण देताना वर्तमानाचं दिलंय म्हणजे आजचं दिलंय. मग चला आपण काय करू, ज्याचा रेशो दिलाय त्याचा रेशो घ्यायचा, 1/10 भागिले 2x/10 बरोबर. आता कुणाला तर प्रश्न पडला असेल, ही सुषमा आहे आणि ही रेशमा आहे. बरोबर आहे. ह्या दोघींचं गुणोत्तर दिलंय आपल्याला. मग सुषमाचं गुणोत्तर किती दिलंय, 4:7.
मग त्यांची वय पण त्यांच्या समोर आली पाहिजे. सुषमाचं वय सुषमाच्या समोर, रेश्माचं वय रेश्माच्या समोर. का तर तुम्हाला इथं नाव आधी सुषमा दिल्यानंतर रेश्मा आणि त्यांचं गुणोत्तर पण सलगच असणार. त्यामुळं त्या पलीकडे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी मोठं असते ना त्याच्या पुढे समोर मोठं गुणोत्तर आहे का बघायचं. म्हणजे 2x+10 मोठा आहे, त्यामुळे त्याच्या समोर 7 मोठा आहे. 2x+10 लहान आहे, त्याच्या समोर 4 लहान आहे. हे पण तुम्ही कंडिशन लक्षात ठेवू शकता. ज्याला कुणाला काहीच समजत नाही त्याच्यासाठी सांगते बघा. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ह्या 7 ने इकडं गुणू 1+10, परत ह्या 4 ने इकडं गुणू 2x+10. चला आतमध्ये गुणलं 7x+70, इकडे आतमध्ये गुणलं 4 दुने 8x+40. हे 40 इकडं घेऊयात, हे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस. हे 7x इकडं प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस. 70 मधून 40 गेले किती राहिलं रे 30. 8 मधून 1 गेले किती राहिले 7. 8 मधून 1 गेलं, 8 मधून 7 गेले 1 राहिलं. म्हणजे x ची किंमत किती आली रे 30. पण आपल्याला उत्तर काय विचारलंय, त्यांच्या वयातील फरक विचारले. मग त्यांच्या आधी वय काढून घ्यावं लागतील. सुषमाचं वय किती आहे x, x म्हणजेच किती 30 वर्ष बरोबर आहे. रेश्माचं वय किती आहे 2x, 2x बरोबर 2 गुणिले 30, 30 दुनी 60 वर्ष. आता दोघांच्या वयातील फरक विचारलाय. मग रेश्माच्या वयातून सुषमाचं वय मायनस केलं, 60 वजा 30, म्हणजे तुमचा फरक किती आला रे 30 वर्ष. किती आला 30 वर्ष. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर किती उत्तर आलं रे 4. किती आलं 4. सोपं आहे गणित हे पण. फक्त पात्र लिहिताना सगळे पात्र लिहून कंडिशन व्यवस्थित लिहायच्या, तुम्हाला अजिबात अवघड जाणार. आता हे गणित सर्वांनी लक्ष द्यायचं. सोपं आहे हे पण गणित, अवघड नाहीये बघा. राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला 5% नफ्याने विकले. परत ते मनीषाला 4% नफ्याने विकले. तर मनीषाला 5,460 रुपयाला प्रदान केले. तर राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून घड्याळ खरेदी केले. ती मूळ किंमत विचारली. काय विचारली मूळ किंमत. आता बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आता मूळ किंमत म्हणजे राजीवने विकलंय पुढं कुणाला संजीवला, संजीवने परत कुणाला विकलंय मनीषाला. म्हणजे इथं पहिल्याकडून दुसऱ्याला तिसऱ्याला असं 3 वेळा त्याची खरेदी झाली. मग मूळ किंमत माहित नाही, मूळ किंमत आपण x मानू. मूळ किंमत काय मानू x मानू. आता मी काय करते ते बघा. पहिल्यांदा राजीवने कुणाला विकलं, राजीवने संजीवला बरोबर आहे. परत संजीवने कुणाला विकलं मनीषाला. कुणाला विकलं मनीषाला. पण राजीवची जी किंमत होती ना त्या किमतीवरच प्रत्येकाने विकलंय पुढं बरोबर आहे की नाही. म्हणजे मनीषाला ते किती रुपयाला भेटलं 5,460 रुपयाला. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय राजीवला किती रुपयाला ती घड्याळ पडले असं विचारले. आता मी काय सांगते ती व्यवस्थित लक्ष द्या. मनीषा शेवटलाय बरोबर आहे की नाही. आता संजीवने x रुपयाला घेतलं का तर माहित नाही म्हणून मी x मानलं. संजीवने विकलं कुणाला, राजीवने कुणाला विकलं संजीवला किती टक्के नफ्याने 105. म्हणजे 5% नफ्याने. म्हणजे आपण 100 मध्ये 5 प्लस केलं की 105. 105 छेद 100 का तर आपला शेकडा नफा आहे त्यामुळं 100 घ्यायचं छेदस्थानी. आता ही किंमत कुणाची झाली संजीवची. मग संजीवनी काय केलंय ही संजीवची किंमत झाली बरोबर आहे की नाही. मग संजीवची किंमत काय झाली x गुणिले 105 छेद 100. संजीवची किंमत ही झाली. संजीवने किती टक्के नफ्याने विकलं 104. मग 4 म्हणजे 104, 104 छेद 100. मग ही किंमत कुणाला पडली रे मनीषाला. मग मनीषाला ही किंमत किती पडली 5,460. हे झालं तुमची कंडिशन. ह्याच्यावरून तुम्हाला 100% गणित सुटते बघा. काय केलं संजीवने किती रुपयाला विकली हे आपल्याला माहित नव्हतं त्यामुळे x मानलं. पण संजीवने किती टक्के नफ्याने विकली 105 छेद 100. म्हणजे 5% नफ्याने म्हणजे 105 छेद 100 घेतो आपण. मग ही किंमत कुणाची झाली संजीवची. म्हणजे राजूने संजीवला विकलेली ही किंमत झाली. परत संजीवने काय केलं 4% नफ्याने म्हणजे 104 छेद 100 ही मनीषाला विकली. मग ती किंमत आपल्याला माहिती आहे की ते 5,400. म्हणजे ही आपली कंडिशन झाली. आणि हे उत्तर सोडवलं की तुम्हाला 100% उत्तर निघते. म्हणजे आपली कंडिशन काय x गुणिले 105 छेद 100 गुणिले 104 छेद 100 बरोबर 5,460. चला
हे दोन्ही भागाकारात तिकडे गेल्यावर काय होणार, गुणाकारात होणार. आणि 105 आणि 104 इथं गुणाकारात, इकडे आल्यावर काय होणार आहे, भागाकारात. 105 गुणिले 104 भागालो 5 दुनी 10, 5 एके 5, 5 दुनी 10. इथं बघा 4 दुनी 8, 2 राहिले 4 सक 24, 4 पंचे 20. आता राहिलं किती बघा व्यवस्थित, राहिलं किती 5460 गुणुले 5 गुणुले 100 भागिले 21 गुणुले 26. बेके बे, बेत्रिक 6, बेपंचे 10. आता आपण 13 ने भागलो, 13 1 13, 13 2 26, 13 चौक 52. किती राहिलं 2, 13 दुनी 26. 420 गुणुले 5 गुणुले 50 भागिले 21. 21 1 21, 21 दुनी 42, म्हणजे 20 गुणुले 5 गुणुले 50. यांचा गुणाकार 5 दुनी 10, म्हणजे 100 गुणुले 50 किती आलं रे, 5000. किती आलं, 5000. म्हणजे मूळ किंमत, म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं, राजीवने किती रुपयाला खरेदी केलं तर 5000 रुपयाला, म्हणजे आपल्याला मूळ किंमत मिळाली. मग मूळ किंमत बरोबर, म्हणजे राजीवला ते घड्याळ कितीला भेटलं रे, 5000 रुपयाला. मूळ किंमत बरोबर x बरोबर 5000 रुपये. म्हणजे राजीवला 5000 रुपयाला ते घड्याळ मिळालं, तर त्याने संजीवला 5% नफ्याने विकलं. परत त्या संजीवने मनीषाला 4% नफ्याने विकलं, म्हणजेच मनीषाला ते घड्याळ 5460 रुपयाला मिळालं. ऑप्शन नंबर किती आहे रे, मूळ किंमत आपली 5000. ऑप्शन नंबर 3. समजलं असेल सर्वांना. चला पुढच्या गणिताकडे जाऊयात. बघा गणित काय आहे, हे पण गणित खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या. गणित अवघड नाही अजिबात. तुम्हाला काय म्हणलंय, एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये 60 मीटर लांब रस्ता पार करतो, तर प्रति तासामध्ये त्याचा वेग विचारलाय, प्रति तास. आता तुम्हाला हे वेळ दिलाय, अंतर दिलंय आणि वेग विचारलाय. मग अशी तुम्हाला एक फॉर्म्युला माहितीये, काय माहितीये रे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेग हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, आपण वरच बघितला होता वरच्या क्वेश्चन मध्ये. ह्या फॉर्म्युल्यात आपल्याला उत्तर क्वेश्चन जी दिलेले आहेत किमती त्या ठेवून उत्तर काढायचं. उत्तर खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला डोक्यात काय आलं पाहिजे की इथं आपल्याला वेळ मिनिटात दिली, इथं आपल्याला अंतर मीटर मध्ये दिलंय, पण विचारलंय कशात, किलोमीटर आणि तासामध्ये. कशात विचारलंय, किलोमीटर आणि तासामध्ये. मग आधी आपण काय करू, ह्याचं रूपांतर किलोमीटर आणि ह्याचं तासात करून घेऊ. मग मला सांगा 5 मिनिटे, ह्याचं जर तासात रूपांतर करायचं असेल तर आपण कितीने भागतो, 60 ने भागतो. कितीने, 60. 5 एके 5, 5 एके 5, 5 दुनी 10, म्हणजे आपलं उत्तर 1/12 तास आलं. किती आलं, 1/12 तास. आता आपल्याला 600 मीटर अंतर दिले, मग मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर आपण 1000 ने भागतो. कितीने, 1000. मग 3 घरं सोडून पॉइंट म्हणजे 0.6 किलोमीटर हे आपलं अंतर मिळालं. किती मिळालं, 0.6 किलोमीटर. आता सगळं आपल्याला भेटलेलं आहे, काय करूयात, फॉर्म्युल्यात ठेवून टाकूयात. वेळ आपल्याला माहित नाही का, माहित आहे, माहित आहे. वेळ किती आपल्याकडे, 1/12. अंतर किती आहे, 0.6. आणि आपल्याला वेग काढायचा आहे, त्यामुळे आहे असं ठेवला. बघा हे 12 इकडं आलं, हे वेग इकडं आलं. वेग बरोबर 0.6 गुणिले 12. वेग बरोबर ह्यांचा गुणाकार केला, 12×72. एक घर सोडून पॉइंट म्हणजे 7.2 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर किती आहे रे, ऑप्शन नंबर 4. इथे 4 ऑप्शन. खूप सोपं आहे गणित, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की इथं मीटर मध्ये दिलंय, इथं किलोमीटर मध्ये विचारले, आणि इथं मिनिट दिलंय, इथं तासात विचारले. म्हणजे तुम्हाला मिनिटचं रूपांतर तासात करायचं होतं, मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं होतं, मगच तुमचं उत्तर येईल. काय काय जणांनी डायरेक्ट सोडवलं असेल, पण 100% उत्तर चुकतं.